आणि ते एक नजर आपण टाकणार आहोत हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. नाशिकमध्ये भाजप पक्षप्रवेशावरून रणकंदन. इतर पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्यास विरोध. नाराज कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनांना अडवलं. कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतरही पार पडला पक्षप्रवेश. पक्षप्रवेशाला माझा विरोध नाही, पण आज जे घडलं ते आवडलं नाही. पक्षप्रवेशावर बोलताना देवयानी फरांदे भाऊक. ठाकरे बंधूंची युती जाहीर, मात्र मोजक्या जागांचा पेच कायम. तोडगा न निघालेल्या जागांबाबत अद्यापही चर्चा सुरू. नवी मुंबईत भाजप शिवसेनेच्या समितीची बैठक. मंदा मात्र शिवसेनेच्या नेत्यांसोबत बसल्यानं चर्चेला उधाण. तर भाजपचे निवडणूक प्रमुख माजी खासदार संजीव नाईकांची बैठकीला दांडी. प्रशांत जगतापांच्या काँग्रेस प्रवेशाच्या मुद्द्यावरनं पुणे काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. जगतापांनी प्रवेश केल्यास काँग्रेस नगरसेवक भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता. मावळच्या देहू रोड शहरातील थॉमस कॉलनीत भटक्या कुत्र्यांची दहशत. भटक्या कुत्र्यानं घेतला वृद्ध महिलेचा चावा. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. आणि पुण्यात पुन्हा गुंडांची दहशत. पुण्याच्या वारजे परिसरात वाहनांची तोडफोड. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात नाशिकच्या बातमीने. बघा नाशिकमध्ये काय घडतंय. नाशिक भाजपमध्ये आज पक्षप्रवेशावरनं नाट्यमय घडामोडी घडल्यात. होय, नाट्यमय घडामोडी. मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत शिवसेना, उभाटा, मनसे आणि राष्ट्रवादीतल्या स्थानिक नेत्यांचा प्रवेश झाला खरा. मात्र या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदेंकडून विरोध करण्यात आला. तर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. नाराज भाजप कार्यकर्त्यांनी थेट भाजप कार्यकर्त्यांसमोरच आंदोलन सुरू केलं. ज्या गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला त्यांनाही भाजप कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. भाजप कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनांना रोखून धरत आपला संताप व्यक्त केला. दरम्यान भाजपमध्ये कोणकोणत्या नेत्यांचा पक्षप्रवेश झाला बघा, एक नजर टाकूया. त्यामध्ये भाजपमध्ये शिवसेना उभाटाचे नेते यतीन वाघ, शिवसेना उभाटाचे नेते विनायक पांडे, काँग्रेसचे नेते शाहू खैरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते नितीन भोसले, मनसे नेते दिनकर पाटलांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. ज्या गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला त्यांनाही भाजप कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. भाजप कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनांना रोखून धरत आपला संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसंच पक्षप्रवेश झाला म्हणजे पालिकेचं तिकीट मिळालं असं होत नाही. तिकीट वाटपाचा निर्णय पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं. आपल्याला कल्पना आहे ना, महापालिकेच्या निवडणुका नाशिकच्या या ठिकाणी आहेत आणि म्हणून अनेक प्रमुख नेते विशेष करून विरोधी पक्षातले या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामध्ये विशेष करून शाहू खैरे या ठिकाणी आहेत, यतीन वाघ आहेत, ते सुद्धा माजी महापौर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. विनायक पांडे माजी महापौर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि दिनकर पाटील त्यांचा मनसेतून त्याच्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत. त्यांचा मुलगा पण आहे. असे त्यांच्यासोबत अनेक शेकडो कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते, विरोधी पक्षातले प्रमुख पदाधिकारी हे आज भारतीय जनता पक्षामध्ये थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी प्रवेश करतात. नाही, सगळ्यांना विचारलं गेलेलं आहे, वरिष्ठांशी सुद्धा बोललं गेलेलं आहे काल परवापासून आणि सगळ्यांना बोलून विश्वासात घेऊनच या ठिकाणी प्रवेश केला गेला आहे. त्यांचा काही ठिकाणी विरोध आहे, त्या प्रभागामध्ये याला तिकीट द्यावं का त्याला द्यावं, पण अजून तिकिटाची प्रक्रिया कुठे आमची झालेली नाही. अजून आमची शिवसेनेची बोलणीसुद्धा सुरू आहेत, त्या बाबतीत वाटाघाटी झालेल्या नाहीत. अजून आमचे तिकीट या ठिकाणी वाटले गेलेले नाहीत आणि स्वतः मुख्यमंत्री महोदय नाशिकमध्ये या ठिकाणी लक्ष घालणार आहेत.
त्यामुळे अजून तिकीट कुठेही वाटले गेलेले नाहीत. फक्त पक्षामध्ये प्रवेश त्या सगळ्या लोकांचा या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा होतोय. दरम्यान पक्षप्रवेशाला विरोध करणाऱ्या देवयानी फरांदे कार्यकर्त्यांना डावलल्याचं म्हणत भाऊक झाल्या. गहिवरून येण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही. जे आज पक्षामध्ये आलेले आहेत, पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते, पण आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाही आहे. अदरवाईज कोणाच्या पक्षाला, कोणाचा पक्षप्रवेशाला विरोध करण्याचं कारण नाही. कार्यकर्त्याच्या पाठीशी मला असं वाटतं की जे वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करतात आणि जर निवडून येण्याचे संकेत आपल्याला दिसत आहेत, तसं लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटत होतं की ह्या ठिकाणी बाहेरून आलेला 1 आणि त्याच्याबरोबर 3 दिले तर निश्चित स्वरूपामध्ये पक्ष विजयी होईल. दरम्यान गिरीश महाजन यांच्यावर नाराज नसून त्यांना पक्षप्रवेशाबाबत चुकीचं ब्रीफ करण्यात आल्याचं देवयानी फरांदे यांनी म्हटलंय. नाही, सगळ्यांना विचारलं गेलेलं आहे, वरिष्ठांशी सुद्धा बोललं गेलेलं आहे काल परवापासून आणि सगळ्यांना बोलून विश्वासात घेऊनच या ठिकाणी प्रवेश केला गेला आहे. त्यांचा काही ठिकाणी विरोध आहे, त्या प्रभागामध्ये याला तिकीट द्यावं का त्याला द्यावं, पण अजून तिकिटाची प्रक्रिया कुठे आमची झालेली नाही. अजून आमची शिवसेनेची बोलणीसुद्धा सुरू आहेत, त्या बाबतीत वाटाघाटी झालेल्या नाहीत. अजून आमचे तिकीट या ठिकाणी वाटले गेलेले नाहीत आणि स्वतः मुख्यमंत्री महोदय नाशिकमध्ये या ठिकाणी लक्ष घालणार आहेत. त्यामुळे अजून तिकीट कुठेही वाटले गेलेले नाहीत. फक्त पक्षामध्ये प्रवेश त्या सगळ्या लोकांचा या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा होतोय. तुमची आणि फरांदेताईंची बैठक झाली, त्यांचा विरोध मावळ आता फरांदेताईंचा नाही, मावळेल थोडा वेळ असतो राग, पण मी त्यांना सांगितलं की अजून आपण कोणालाही तिकीट दिलेलं नाही. असं काही प्रवेश केला म्हणजे तिकीट दिलं असं नाही आहे. मी गिरीश महाजन साहेबांवरती अजिबात नाराज नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं गेलेलं आहे आणि काही दलाल आणि ज्यांचा काही स्वार्थ की आपल्याच घरात काही तिकीटं मिळावी, या स्वार्थातून या सगळ्या विषयाचं राजकारण झालेलं आहे.